एक 2-3 दिवसापासून आहे ना सगळ्याच गोष्टींचं शेड्यूल आहे ना खूप बदलून गेलंय. म्हणजे तरी आम्ही दोघं खूप ट्राय करतोय की हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 4:30 वाजले. ह्याच्यामुळे काय होतंय ना, बिलीव्ह नाही होणार, आमच्या पण आंघोळी वगैरे सगळं असं लेट होतं आणि सगळं लेट झालं की मशीनही लेट होतं. तर आत्ता मी PVचे सेकंड मशीन लावलं आणि आता किती वाजले 4:30 आणि लावून म्हणजे आता कपडे त्याचे सुकायला टाकलेत. म्हणजे विचार करा कधी ते आता कपडे होणार आणि कधी सुकणार असं चाललंय. म्हणजे एक वेळ अशी होती की आमचे कपडे 11, 11:30, 12च्या आत सगळे छान वॉश करून छान होऊन जायचे, म्हणजे बेबीचे इव्हन कधीतरी. तर आता ते खूप लेट होतं आहे आणि सगळं असं म्हणजे हे झालं आहे. बरोबर, चला चहा बनवते. खूप दिवस झाले तुमच्यासोबत, म्हटलं चला आज चहा बनवते. तर वरून पप्पाने नाही घ्यायचं, मग आपल्या दोघांतच ठेवते. नाही ते म्हणे मी आत्ताच घेतला. मग हैदराबादी बनवू का? मग विदाऊट काही न टाकता. चला हैदराबादी चहा बनवते. ॲक्च्युली त्याचा फ्लेवर खरंच असं चॉकलेटी मस्त येतं. फक्त त्याच्यामध्ये ना अद्रक किंवा बाकी आपण जो चहा मसाला वगैरे काही बनवलेला असेल ना तो नाही टाकायचा. फक्त प्लेन ती पावडर आणि थोडीशी शुगर जर तुम्ही घेत असेल तर असं छान फ्लेवर येतो ना. आता मी बनवते. काय घ्यायचं आहे, दोनच लोकांचं बनवते. खरंच म्हणजे जर कुणी हैदराबादला जाणार असेल म्हणजे जाल तर नक्की त्यांचा बॉम्बे टी म्हणून आहे सिकंदराबादमध्ये, तिथे हा चहा मिळतो. असं म्हणजे फॅन होऊन जाल तुम्ही ह्या चहाचे. इतका सुंदर चहा आहे. म्हणजे आम्ही तर खूप आणलेत, मी तर खूपच चहाचे सगळे फॅनच घरामध्ये, त्याच्यामुळे चहा पाहिजे. आणि अजून एक मला सांगायचं होतं की ना मग आम्हाला असं वाटतं की बाबा याला भूक लागली की काय. मग मी काय करते, त्याची पटपट बॉटल, म्हणजे आता मी ट्राय करतो हळूहळू की त्याला ना बॉटलने दूध द्यायचं. कारण समहाऊ जर नाही त्याचं भरलं वगैरे किंवा कसं तर मग बॉटल द्यायची गरज पडू शकते आधीच प्रिपेअर करण्यापेक्षा. म्हणून मी काय करते, त्या बॉटलमध्ये दूध घेऊन वरून एवढ्या रात्री आम्ही बॉटलमध्ये दूध टाकतो आणि त्याला ते इथं एवढ्या झोपेमध्ये असतो तर पण त्याला ते नाकारायचं असतं. म्हणजे कसं म्हणजे का आणि जर सवय तोडायची असेल तर कसं तोडणार, हा एक मोठा प्रश्न पडला आहे माझ्या खरंच, की कसं हे करणार. खरंच ज्यांनी म्हणजे आता म्हणजे मला तर खरंच हॅट्स ऑफ. बापरे, ज्या मदर्स झाल्यात होऊन गेल्या त्याची मुलं आता मोठी झालीत. मला असं वाटायला लागलं की कधी मोठा होईल आणि कधी सगळं थोडंसं कमी होईल आणि कधी एकदा रुटीन लागेल ना, असं झालं आहे. असो, तर मी तुम्हाला सांगत होते की त्याच्या बॉटल आहेत ना, तर ते मी दूध टाकते आणि ते दूध रोज एवढीशी बॉटलमध्ये तो एक थेंब पित नाही. आम्हाला थोडं पील 3 दिवसापासून आम्ही लिटरली ट्राय करतोय. आणि मग सकाळी उठल्यानंतर ते दूध आम्हाला फेकून द्यायला लागते आणि मग मी छान ते ना सोडून ठेवते. मी तुम्हाला दाखवते होतं म्हणून मी ना स्टरलायझरवरती ठेवून दिले, कारण आता काही गरज नव्हती म्हणून. उकळून घेते आणि मग त्याच्यामध्ये ही बॉटल अशी ठेवून देते. उकळणं झालं म्हणजे निर्जंतुकीकरण त्याचं होणं ते खूप महत्त्वाचं आहे बॉटल्स. त्याच्यामुळे छान उकळला आपला. मग छान चहा लागतो ना, मस्त एकदम. बाय द वे, चहा घ्यायला या सगळे. आमच्या घरामध्ये 4, 4:30पर्यंत चहा होतो. पप्पाचं 3, 3:30लाच होतो, कारण थोडीशी रेस्ट करतात. उठल्या पहिले त्यांना चहा लागतो मोठा असं. मग विदाऊट शुगर घेतात ते आणि वरूनला थोडीशी शुगर पाहिजे असते. आणि मी पण आता बरीचशी शुगर कटआउट केली. तर का केली काय हे मी सांगेन तुम्हाला नंतर. त्याचे खूप पॉझिटिव्ह आहेत, तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन ते वेगळ्या व्हिडिओमध्ये. आत्ता नको करायला, आता हा आपलं छान असं गप्पा चालू आहेत त्याच होऊ जाऊ देत. मस्त खणखणीत उकळतोय. चहा होतोय तोपर्यंत मी तुम्हाला अजून एक सांगते.
हा जो टॉप आहे ना माझा, हा जवळजवळ 4 किंवा 5 वर्ष झाले एवढा जुना आहे. आणि हा मी घेतला होता कॉटन विलेजमधून. आता पहिले असं टाईट होत होतं आणि आता तो एकदम छान बसलाय मला. याच्यावरनं तुम्हाला आयडिया आली असेल. पुन्हा दाखवते त्याला. मी तो रेग्युलर पॅन्टवरती घातलाय असाच, असं छान. त्याच्यावर असं माझा एक फोटो पण आहे ऑफिसमधला, असा असा असं रेडी. चलो. ओहो, तर माहीत नाही काय झालंय, म्हणजे एक 2-3 दिवसापासून आहे ना सगळ्याच गोष्टींचं शेड्यूल आहे ना खूप बदलून गेलं आहे. म्हणजे तरी आम्ही दोघं खूप ट्राय करतोय की सगळं सुरळीत चालावं, पण प्रत्येक वेळेस आहे ना मधून 7-8 दिवस 10-12 दिवस थोडं सुरळीत चालतं आणि परत असं होऊन जातं ना की थोडीशी पण सगळ्या गोष्टींची गडबड होऊन जाते. तर सध्या तेच चाललं आहे. मग माहीत नाही, आता आम्ही ट्राय करतो की ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज होतील. म्हणजे आमच्या कामाबद्दल म्हणा, बेबीचं सगळं रुटीनबद्दल म्हणा, किंवा आमच्या रुटीनबद्दल म्हणा, त्याच्याबद्दलच तुमच्याशी थोडंसं डिस्कस करणार आहे. जर कोणाला काही अनुभव असेल की बाबा अजून मी कसं बेबीला अजून छानपैकी मॅनेज करू शकतो, कमेंट करून सांगा. तर असं मला बोलायचं होतं की एवढ्या 2-3 दिवसामध्ये ना झोपायला पण खूप लेट होतं आहे. म्हणजे जेव्हापासून बेबी आला ना तेव्हापासून ठीक आहे, म्हणजे लहान होता तेव्हा ठीक होतं की थोडं लेट वगैरे व्हायचं, पण आताही स्टील तो आता जरा मोठा झाला आहे. पण तरी सध्या ना परिस्थिती थोडीशी समहाव तशीच आहे. म्हणजे कामाला असा हातच लागत नाही आहे. म्हणजे वरूनचं तरी थोडंफार होतं आहे, पण माझं जर म्हणायचं म्हटलं की ऑफिस किंवा वॉटेवर, तर ते म्हणजे तिथपर्यंत पोहोचतच नाही आहे. आम्ही खूप प्रयत्न करतो आहे, पण असं तो प्लॅन करतो आणि ते हे होतं आहे. आणि आता रिसेंट गोष्ट अशी झाली, आय नो आम्ही ट्रिपवरून वगैरे जाऊन आलो, आता बेबी थोडासा रिकवर झाला आहे, पण मध्येच ना आत्ता कालचीच गोष्ट बघा, रात्रीचं काय झालं की म्हणजे बेबीचं छान फूड वगैरे झालं, आमच्या सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि मध्येच अचानक त्याला परत म्हणजे छान झोपला तो 2-2.5-3 तास. मध्ये फिरला, उठला, ठीक आहे, पण मध्येच तो ना जसा उठला तसा तो कंटिन्यू 4-4:30पर्यंत आम्ही दोघंही जागी होतो. त्याच्यानंतर पप्पाही थोडा वेळ उठले, त्यांनी त्याला शांत करायचा प्रयत्न केला. म्हणजे कळत नाही आहे म्हणजे काय म्हणजे मध्येच असं हे असं झालं ना की थोडं डिफिकल्ट होऊन जातं गोष्टी. मग त्याचं जागरण झालं की ऑटोमॅटिक आमचंही दोघांचं जागरण होणार, वरूनच्या ऑफिसवर परिणाम होतो, माझ्याही कामावर परिणाम होऊन जातो. आणि दिवसभराच्या बऱ्याचशा गोष्टी असतात कामाच्या, जरी बाई आहे तरी ती गेल्यानंतर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी अशाच पडलेल्या असतात. ते आवरणं, आपली आंघोळ, बेबीची आंघोळ, त्याचं जेवण, परत आपलं जेवण, आणि रात्रीची जर रेस्ट नसेल तर वरूनचं ऑफिस, त्याच्या ऑफिसवरती परिणाम होऊन जातो. सगळ्या गोष्टी अशा डिस्टर्ब होऊन जातात. तर हे असं सध्या चाललं आहे. तर खूप प्रयत्न करतो आम्ही शेड्यूल एकदम छान करायचं, थोडंसं करतो आणि मध्येच परत तो प्रॉब्लेम होतो आहे. आणि रात्रीचं जर तुम्ही म्हणाल तर त्याला मग म्हणजे आम्हाला असं वाटलं की बाबा फूड वगैरे जास्त झालं काय रात्रीचं, म्हणून त्याला रोलान वगैरे पण केलेलं, औषध दिलं, पण ते काय झालं नाही. म्हणजे लिटरली तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आम्ही म्हणजे तो किती वाजता झोपला, 6-6:30ला झोपला, 8:30ला मला जाग आली आणि 8:30ला मग मी मागे गेली आणि मग तो तेव्हा उठला. म्हणजे 2-2.5 तासामध्ये झोप होते का तुम्ही सांगा बरं? 2-2.5 तासामध्ये कोणाची झोप होत नाही. आणि दिवसभर झोपायचं म्हटलं की बेबी दिवसभर जागी असतो आणि मग त्याचं परत फूड, अंघोळ, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि आता प्रॉब्लेम असा झाला की पहिले ना त्याची अंघोळ जी होती ती आम्ही सकाळी 9:30 ते 10, म्हणजे मॅक्स टू मॅक्स 10, तो 10:30पर्यंत झोपी जायचा. आता असं झालं आहे की त्याच्या अंघोळीला 11 होतात, कधी 11:15 पण होतात. आणि त्याची अंघोळ झाल्याशिवाय आमचं काहीच होत नाही. म्हणजे अंघोळ वगैरे होतं, बट काम करायचं, कुठं बाहेर काही काम असेल किंवा काही आणायचं असेल, काय करायचं, तर एका माणसाला ते अडकून राहावं लागतं, असं झालं. तर ह्याचं जर सोल्युशन जर कोणाला खरंच एक्सपिरियन्स असेल छान आणि घरामध्ये असे 2 व्यक्ती सांभाळणारे असतील तर नक्की आम्हाला सजेस्ट करा अजून काय कसं करू शकतो.
तर हे असं चाललं आहे. आणि आता तर रिकवर तर झालं आहे सगळं, ऑलमोस्ट आम्ही सगळेच रिकवर झालो आहे याच्यातून. पण कामाचं मेन शेड्यूल लागत नाही आहे, तोच एक मोठा मेजर गोष्ट आहे. असो, चला आता चहाची वेळ झाली, चहा बनव. आला बरं का, खाली बसून पिते चहा. आला 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 आला. या या या, तुमचीच कमी होती. या 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 या. पप्पांना मागे बघतो आणि तुमचीच कमी राहिली होती तेव्हा तुम्हाला मग आई शपथ त्यांना बघतोय आणि सांगतोय की बघा मी आलो इथे. आबा आबा आबा, याला घेऊन जा. चल रे. ए दादा दादा चला. दादा म्हटलं की हसतो. दादा ते दादा चला दादा. आई शपथ, नवीन शिकलं बघा दादा. पप्पानी शिकवलं आता बरं का. दादा आहे ना तो. आई शपथ, दादा तू दादा आहे का? मोठा दादा तू मोठा दादा आहे का? तू मोठा दादा आहे घरातला आता. अच्छा, आणि आम्ही सगळे लहान, तू मोठा दादा आहे. ते आबा काय म्हणतात आबा त्यांना? ये दादा चला. चला दादा. चलो. किती मासूम आहे पप्पा. हा, केवढं मासूम आहे वरून. दादा आबा, दादाला घेऊन जा. चला दादाला घेऊन जा. दादा म्हणतात आबा तुला. अरे वा 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 वा. आबा चला चला. घेऊन ये. आबाला घेऊन ये. वय आबाला घेऊन ये. चहा प्यायला घेऊन ये. जा आबाला म्हणा ये. जा बरं जा बरं जा बरं जा बरं. आबाला घेऊन ये. जा आबाला घेऊन ये. आबाला घेऊन ये. चाललं बरं का. आबाला घेऊन ये मन ये. जा आबाला घेऊन ये. अहो आबाला घेऊन ये इकडे. ये लवकर लवकर ये. आबाला बोलव बरं इकडे. काय खेळतोय का? ठीक आहे असू दे. तर हे असं काहीसं आहे. वरून चहा घे ना. चला चहा घेतो. तर मला मेन म्हणजे तेच हे करायचं होतं की सध्या थोडंसं शेड्यूल मध्येच ढासळतंय, मध्येच ओके होतंय, असं सगळं चाललंय. आलात तुम्ही? अहो राजे, आलात तुम्ही? आलात तुम्ही राजे? राजे तुम्ही आलात? दादा आबाला बोलून आण. जा जा आबाला चहा प्यायला घेऊन ये. आता माझे ड्रेस बघायचंय, काय बोलायचंय. राजे आबाला घेऊन ये आपल्या. तू रात्री दूध प्यायला काय होतं? रात्री दूध का नाही पित रे? दूध का नाही पित रात्री बॉटलने? लगेच बाजूला करतो हात. नाही नाही, नको नको, गरम आहे, गरम आहे. आजीनं फोन करायला लावलेला तुला. चल बघायचं म्हणते. तर चलो, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.